मालेगाव भूखंड घोटाळा, एसडीओ उदय किसवे निलंबित, 8 अधिकाऱ्यांवर चौकशीचा बडगा, 2 स्टॅम्प वेंडरवर फौजदारी कारवाई, महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. चला आता बातमी सविस्तर. नमस्कार, मी धनंजय पवार. मनपा वृत्त 24 तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील संगमेश्वर आणि गुग्गळगाव येथील भूखंड अदलाबदलीच्या प्रकरणात झालेल्या मोठ्या गैरव्यवहारावर शासनाने तात्काळ कारवाई केली आहे. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी एसडीओ उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले असून मुद्रांक विभागातील 8 अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर 2 स्टॅम्प वेंडर विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले. भूखंड व्यवहारात नियमबाह्य अदलाबदल, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात सरकारचे लक्ष वेधले. त्यांच्या मते संबंधित जमिनीसाठी बिगर शेती परवानगी घेण्यात आलेली नाही, लेआउट मंजूर न करता आणि नजराना न भरता भूखंडाचे 16 तुकडे करण्यात आले. हे सर्व प्रकार तुकडेबंदी कायदा आणि MRTP कायदा यांचे उल्लंघन करण्यात आले. पडळकर यांनी या व्यवहाराचा तपशील सभागृहात सादर केला. 2002च्या परिपत्रकाचा भंग, मौजे संगमेश्वर सिटी सर्वे क्रमांक 144 अ आणि गुगळगाव गट क्रमांक 253 या जमिनीची अदलाबदल करण्यात आली. परंतु 2002च्या परिपत्रकानुसार जमिनी सलग असणे आवश्यक असतानाही एसडीओ उदय किसवे यांनी नियम मोडून अदलाबदल केली, अशी माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले असून विभागीय चौकशी 1 महिन्याच्या आत पूर्ण कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. चुकीच्या दस्त नोंदणीद्वारे अधिकाराचा गैरवापर, या प्रकरणात 2012 ते 2013 या कालावधीत तब्बल 258 अनधिकृत दस्त नोंदणी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामध्ये भुरके, गावित, कापडण्या, गुप्ते, हिरे, कळसकर, मोतीराळे आणि मानी या 8 मुद्रांक अधिकाऱ्यांनी चुकीच्या दस्तऐवजांद्वारे अधिकाराचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या अधिकाऱ्यांविरोधात प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. स्टॅम्प वेंडर फौजदारी कारवाई, या भूखंड घोटाळ्यातील स्टॅम्प वेंडर झाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांनी सहभाग घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारीचे कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारची ठाम भूमिका, या प्रकरणातील दोषींवर कोणतीही गय केली जाणार नाही. संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे पूर्ण करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट मत आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.